अमोल स्ट्राईक एंडवरती सुद्धा अमोल आहेत, गोलंदाजी मार्कवरती सुद्धा अमोल आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अमोलच्या माध्यमातून. एक गतिमान चेंडू मारावा लागेल. निर्धाव चेंडू यष्टीच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण कामगिरी पार करताय स्वतः यष्टी रक्षक. यावेळेला चांगला बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? चांगली फेकी म्हणावी लागेल. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचले वेगाने आणि एक धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होते ते मात्र एक धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. श्री गणेशा करतात आपल्या संघाचा आपल्या वैयक्तिक खेळीचा. एक धावा अमोल. पुढील चेंडू आकुटाप्याचा चेंडू फटका सजवलाय. पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडंसं फंबल झाले होते परंतु चांगलं कमबॅक पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकांकडून. अशा रीतीने चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चोरटी धाव 2 धाव पूर्ण केले गेले आहेत वेगाने आणि 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख टप्पा पाहायला मिळतोय अमोलच्या माध्यमातून. यावेळेला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू परंतु तितक्याच रित्या खोलून खेळून काढलाय. फलंदाजाने एक धाव पूर्ण करतायत, दुसरी धाव पूर्ण केली जाते. सामनावीर प्रशांत यांना सन्मानित करतील. सचिन साहेब यांच्या शुभ हस्ते आपण प्रशांत यांना सामनावीराचा सन्मान देतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळाली प्रशांत यांची. यावेळेला चांगला चेंडू अमोलच्या माध्यमातून मात्र गतीवरती परिवर्तन पाहायला मिळालं. वेगवान चेंडू अमोलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना अमोल चांगली गोलंदाजी करतोय. अमोल यांचा पुढील चेंडू आकुटाप्याचा चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिझन मध्ये आणि चेंडू जाऊन पोहोचतोय षटकारासाठी. या सामन्यातील पहिला षटकार पाहायला मिळाला रवी यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चांगला फटका सजवला रिझन मध्ये, कव्हर रिझन मध्ये आणि चेंडूला पोहोचवले सरळ 6 धावेंसाठी. ह्या 6 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 11 धावा. सुरुवातीची चेंडू चांगले चेंडू पाहायला मिळाले होते परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला आणि नक्कीच थोडंसं कमबॅक केलंय रवीने आपल्या संघासाठी. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. मागील सामन्यामध्ये जर पाहायला मिळालं तर दोन्ही संघाने फलंदाजी करत असताना 50शी पार केली होती मागील 2 सामन्यामध्ये. येथे मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करतात हे मात्र पाहावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 11 धावा. षटक क्रमांक 2 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्कवरती बॉलर रोशन. रोशन यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल कारण की सुरुवातीत पहिलं षटक जरी थोडंसं महागडं असलं तरी सुद्धा या षटकामध्ये कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल रोशन यांचा. आता मात्र पॉवरप्लेचं षटक संपल्याच्या नंतर थोडंसं क्षेत्ररक्षण मागे 30 या सर्कलच्या बाहेर सजवलं जातंय. स्ट्राईक वरती पाहतोय आपण अमोल यांना. फुल टच चेंडू पाहूया. हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडूला पोहोचवतोय सरळ 6 धावेंसाठी. शक्तीचा वापर करतोय फलंदाज आणि ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला. बॉटम एंडचा चांगला वापर करतोय फलंदाज अमोल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच दबाव आला असेल. पहिल्या चेंडूवरती षटकार घेतल्यानंतर पुढील चेंडूवरती नक्कीच दबाव असणाऱ्या गोलंदाजावरती. यावेळी थोडासा टप्पा मागे खेचला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगला कमबॅक पाहायला मिळाला मागील चेंडूवरती अमोल यांचा, रोशन यांचा. ही स्पर्धा आपण NTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून सन्माननीय दर्शन म्हात्रेदादा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगलं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा मिळतील नक्कीच. वेगाने चेंडू जाऊन पोहोचलाय सरळ 4 धावेंसाठी. 4 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. 21 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही सलामीवीरांची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना चांगली चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली जाते.
अमोल मात्र आता लईमध्ये आलेले दिसत आहेत, पाहायला मिळत आहे मैदानामध्ये. स्वतःची संपूर्ण सामन्याची जबाबदारी जणू काही आपल्या खांद्यावरती घेतली अमोल यांनी. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू, त्याच चेंडूचा वापर करतोय गोलंदाज रोशन. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आता मात्र. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी ठरलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून जाऊन पोहोचतोय सरळ 6 धावेंसाठी. एक मोठा फटका, षटकार डीजे. याही वेळेला पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक दे जाऊन पोहोचतोय सरळ 6 धावेंसाठी. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. वेगाने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 33 धावा. थोडस महागडे षटक म्हणावं लागेल. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 33 धावा. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला पाहते रवी आणि अमोल यांची फलंदाजी आता मात्र बहरलेली दिसते मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं उन्नवरे विभागातील संपूर्ण तालुक्यातील खेळाडू, आमच्या दापोली तालुक्यातील खेळाडू खऱ्या अर्थाने ह्या दिवानगरीमध्ये बॅट आणि बॉलच्या साहाय्याने रामकृष्ण हरी नावाच्या मंत्राचा उच्चार करावा आणि यशस्वी नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यावं, इतकं सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळतं या समाज जागृती चषक 2026च्या या भव्य दिव्य आयोजन सोहळ्यामध्ये. खरं तर एक मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते ही स्पर्धा. पर्व पहिलं जरी असलं तरी एक दिमागदार आयोजन पाहायला मिळते. खरं तर आयोजकांसाठी एक महत्वपूर्ण आजचा दिवस आहे, एक शुभ दिवस आणि आजच्या या शुभ दिनी ही स्पर्धाचे आयोजन केले जाते. यावेळी फुल टॉस चेंडू आहे, हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय काय. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्नामध्ये यशस्वी नाही ठरत आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षण चांगले पाहायला मिळाल्या परंतु एक जीवनदान म्हणावे लागेल. अशा रीतीने 2 धाव, चोरट्या धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 35 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहतोय आपण. प्रेम यावेळेला वेगावरती स्वार झालाय जणू काही आणि चेंडूला पाठवलंय षटकारासाठी. आखूड टप्पा आणि चेंडूने केलंय जणू काही आकाशाची गप्पा, असंच काही दाखवलंय. शक्तीचा वापर करतोय फलंदाज, ज्याचे जर्सी नंबर जर पाहायला गेले तर 10 आहे. या 10 नंबर जर्सीचा बोलबाला संपूर्ण विश्वामध्ये आहे. ते मास्टर सचिन रमेश तेंडुलकर, एक भारतीय क्रिकेट संघाचा सितारा, ज्या जर्सीची ओळख करून दिली संपूर्ण जगाला. 30 जर्सीचा नंबर 10 नंबर आहे. यावेळेला स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळते अलॉंग द कार्पेट लेवलच्या सहाय्याने. डीप मध्ये क्षेत्ररक्षण होते तिथे परंतु 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 37 धावा, माफ करा 43 धावा. शेवटचं षटक आहे. नक्कीच चौकार आणि षटकाराची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा करतायत. प्रेम पाहूया. खराब चेंडू म्हणावा लागेल आणि पंच म्हणून दंडित करतील आणि नो बॉलचा इशारा येतोय. पुढील चेंडू मात्र नक्कीच फ्री हिट असेल. एक बीमरचा वापर केला गेला आणि पंचांनी मात्र दंडित घोषित केलंय. एक नो बॉल येतोय आणि या मात्र येणारा पुढील चेंडू मात्र फ्री हिट असेल. रवी कशा पद्धतीने फ्री हिटचा वापर करतात हे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. पुरेपूर वापर करतोय फ्री हिटचा आणि षटकार. अजून एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय रवीच्या बॅट मधून. मित्रांनो, स्वयंसेवक आपल्याला विनंती करतोय की आपण सीमारेषेचा ताबा घ्या जेणेकरून आपण प्रत्येक सामने जलद गतीने चालवू. ज्या वेळेला सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातात त्यावेळेला आपण नक्कीच तो देण्याचा प्रयत्न करू जाऊ. म्हणून समाज सीमारेषेच्या संपूर्ण चारी बाजूला विनंती करतोय आपण की आपण अतिरिक्त खेळाडू ठेवायचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलाय 6 धावेंसाठी.
बॉट इव्हेंटचा चांगला वापर करतोय रवी. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. संघाचं धावफलका अर्धशतक मात्र धावफलकावरती जोडले. सलगच्या 3 सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना तिन्ही संघाने धावफलकावरती 50 पार केले. आता मात्र सुद्धा ह्या संघाने सुद्धा 56 धावा जोडल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. आतापर्यंत नाबाद आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला रवी आणि अमोल सलामीच्या रूपामध्ये आलेले तेच फलंदाज ताबडतोब फलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. रनआउट होण्याची संधी. चांगला थ्रो म्हणावा लागेल आणि धावबाद. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र परतावं लागेल रोशन यांना, रवी यांना. पाहूया 1 डाऊन पोझिशन मध्ये 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फरकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. 56 धावा, 57 धावा, 58 धावांचं लक्ष ठेवलंय. यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. टॉस साठी यायचं मित्रांनो. टॉस साठी यायचं मित्रांनो. गावदेवी क्रिकेट क्लब पांगारे आणि भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे दोन्ही संघाचे कर्णधार. आपण लगेचच टॉस साठी यायचंय. लगेचच नाणेफेक केली जाते. चला टॉस साठी या मित्रांनो. आपण आता लगेचच एक मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय. सन्माननीय श्री राजेंद्रजी करंजकर साहेब यांच्या यथोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करतोय. माजी सचिव समाज जागृती सेवा मंडळ यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीर ट्रॉफी आपण त्यांनी प्रदान केले. त्यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. माजी सचिव सन्माननीय राजेंद्र जी करंजकर साहेब यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. यानंतर आपण टॉस करतोय. गावदेवी क्रिकेट क्लब पांगरे आणि भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाते. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. श्री राजेंद्रजी करंजकर साहेब यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. खरं तर त्यांचं मुख्य या स्पर्धेसाठी चांगलं योगदान पाहायला मिळते. मालिकेवीराची ट्रॉफी त्यांनी दिली या स्पर्धेसाठी लागणारी. आता आपण टॉस करणार आहोत. प्रमोदजी गोलामडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला पाहतोय गावदेवी क्रिकेट क्लब पांगरे आणि भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे या दोन बलाढ्य संघांमध्ये टॉस पाहूया कोणत्या संघाकडे झुकतोय हे मात्र पाहावं लागेल. एका बाजूला असतील गावदेवी क्रिकेट क्लब पांगारे आणि विपक्षमध्ये खेळतील भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे. आता मात्र टॉस झाला जो गावदेवी क्रिकेट क्लब पांगारे आणि भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे. भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे या संघाने नाणेफेक जिंकले.
आणि गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केले गावदेवी क्रिकेट क्लब पांगारी या संघाला. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. 58 धावांचं लक्ष घेऊन उतरले. सलामीची जोडी आपण पाहतोय करंजळी या संघाकडून. अनिल आणि अमोल सलामीसाठी आलेले आहेत करंजळी संघाकडून. आणि गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक वैयक्तिक पहिले घेऊन आलेत. पाऊलपीचं षटक हाताळत असताना रुपेश. अठ्ठावन्न धावांचं लक्ष आहे. पाहूया कशा पद्धतीने 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातो. दोन्ही सलामीवीरांची जोडी. रुपेश. पाहूया रुपेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 क्षेत्ररक्षक सजवले जात आहेत. अशा पद्धतीने नियंत्रित गोलंदाजी करतोय का हे मात्र पाहावं लागणार. रुपेश यांचा पहिला चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळालं. सुरेख टप्पा पाहायला मिळाला पाहिजे पहिल्याच चेंडूवरती रुपेश यांचा. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अनिल यांना आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय अमोल. फुल टॉस चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट आणि फटका सजवलाय आणि फटका जाऊन पोहोचतोय सरळ 4 धाव्यांसाठी. चांगला फटका सजवला. शेवटच्या टप्प्यावरती गेले आणि फुल टॉस चेंडूला खेळून काढले सरळ 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने मात्र आपल्या संघाचं श्री गणेशा करतायत. यानंतर आपण पुढील लगेचच सन्मान करतोय सन्माननीय श्री संजयजी देवळे साहेब यांचा. मुख्य व्यासपीठावर श्री सन्माननीय संजयजी देवळे साहेब यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारी नाश्ताची व्यवस्था सन्माननीय संजयजी देवळे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय मुख्य व्यासपीठावरती. यावेळेला मात्र चांगला फटका सजवला आणि पुन्हा एकदा सलगच्या 2 चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले. 4 धाव्याने चांगली श्रीगणेशा करतात आपल्या संघाची. धावफलकावरती धावा जोडल्या गेलेत आतापर्यंत 9 धावा. 58 धावांचं लक्ष आहे. चौकार आणि षटकारांची फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. चांगले फटके सजवावे लागणार आहेत. पॉवर प्लेच्या षटकाचा चांगला खरपूस समाचार घ्यावा लागेल आपल्याला. जर 58 धावांच्या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर सुरेख सुरुवात करावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. येथे मात्र 30 प्रयत्न करताना पाहायला मिळतात दोन्ही सलामीवीर. अकूट टप्प्याचा आता मात्र वापर करतोय गोलंदाज आणि यावेळेला पुरेपूर समाचार घेतला याच टप्प्याचा आणि चेंडू जाऊन पोहोचतोय 4 धाव्यांसाठी. सलगच्या 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाले. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आलेली होती. सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळाले. वेगाने धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. थोडस महागडी षटक म्हणावं लागेल. पॉवरप्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवला. हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि प्रयत्न चांगला होता परंतु थोडस फंबल पाहायला मिळालं आणि एक जीवनदान म्हणावं लागेल. तिसरी धाव होते का मात्र 2 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. यानंतरचा होणारा पुढील सामना गावदेवी क्रिकेट क्लब पांगारी आणि भीमज्योत क्रिकेट क्लब दमामे. आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण जितू यांना. आता आपण पुन्हा एकदा यथोचित सन्मान करतोय सन्माननीय
समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी या मंडळाचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी शिगवण साहेब यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण सर या. आणि षटक क्रमांक दुसरं घेऊन येतात जितू गोलंदाजाचा वापर करतायत. जितू या गोलंदाजाचा वापर करतायत. पाहूया कशा पद्धतीने जितू गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिले षटक हाताळत असताना 15 धावा खर्च केल्या होत्या रुपेश यांनी. आता मात्र जितू याला कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आणि स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अनिल यांना. फुल टच चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे काय होतंय. आणि प्रयत्न चांगले होते परंतु थोडीशी फंबल पाहायला मिळेल. एक जीवनदान म्हणावं गेलं अनिल यांना. सरळ चेंडू जाऊन पोहोचत होता सरळ हातामध्ये परंतु एक थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. आणि त्याचा पुरेसा फायदा घेत आहेत का हे मात्र पाहावं लागेल. एक जीवनदान मिळावं लागलंय. जसं काय जणू काय म्हणतात ना एक भाग्य सुद्धा बहादुरांचं साथ देतंय. इथे मात्र भाग्याने साथ दिले अनिल यांना. कशा पद्धतीने फलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. पाहूया पंच काय हुक करतायत इथे. वेगवान चेंडू होता. चेंडू खरं तर बीमरचा वापर केला जातोय का. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली परंतु बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होते दोन्ही फलंदाजांची. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अमोल यांना. चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते जितू. यावेळेला वेगावरती स्वार आणि तेवढाच फटका सजवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला बीट करत चेंडू जाऊन पोहोचतो एक ब्रँडेड षटकारासाठी 6 धावा डीजे. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याला बीट करत जातोय चेंडू 1 बॉन्स. पाहूया काय निर्णय येतोय तिथून सीमारेषेवरून आपल्याला पंचांचा काय निर्णय येतोय हे मात्र पाहावं लागेल. चार धावा एक ब्रँडेड चौकार पाहायला मिळाला. सलगच्या 2 चेंडूवरती एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी करतोय. संघर्ष पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजांचा 58 धावांचं लक्ष घेऊन उतरणारा हा संघ. खऱ्या अर्थानं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर तुम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा आहे कारण की संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होऊ शकत नाहीये. कारण की जोपर्यंत चिनीचा घाव दगडावर पडत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नसतो. कारण त्याला सुद्धा देव होण्यासाठी घणाचे घाव सोसावे लागतात. कारण सुंदर धबधबा जितका दिसायला सुंदर असतो ना तितकं त्याला तेवढा उंचीवरून खाली पडावं लागतं आणि त्यानंतर त्याला ती सुंदरता प्राप्त होत असते. तसंच काहीच संघर्ष पाहायला मिळतो दोन्ही फलंदाज. या वेळेला मात्र फटका सजवलाय आणि पुन्हा एकदा प्रयत्न चांगला होता आणि पुन्हा चेंडू जाऊन पोहोचतोय षटकारासाठी. आता जणू काही आपले स्वतःचे इरादे स्पष्ट करतोय हा फलंदाज. चौकार आणि षटकारांची उधळण करतोय या मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर आपण मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा यथोचित सन्मान करूयात. मंडळाचे सभापती सन्माननीय प्रदीपजी शिगवण साहेब यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय मंडळाच्या वतीने. त्यांना विनंती करतोय साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान करूया. या स्पर्धेसाठी चांगले योगदान पाहायला मिळालंय. आपण या स्पर्धेसाठी आपला आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करण्यात येतोय आणि आपले यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावरती मंडळाच्या वतीने करतोय. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत आतापर्यंत 38 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला अनिल आहेत आणि अमोल यांची जोडी 58 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले हे दोन्ही सलामीवीर जणू काय आपले इरादे स्पष्ट करून उतरलेत. चांगले फलंदाजी करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला गती परिवर्तन थोडासा टप्पा मागे खेचला होता जितू यांनी आणि चतुर गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत.
38 धावा. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि समीकरण असेल 20 धावांचं. एक अटीतटीची लढत पाहायला मिळते. मागील जर 2 सामन्यामध्ये पाहायला मिळते 50 पार करत असताना चांगली डिफेन्स केली गेली होती. येथे मात्र पाहावं लागेल 58 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं जाते का. दोन्ही फलंदाज सलामीवीर आलेले दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकाराची उधळण करत असताना पाहायला मिळतात. 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं समीकरण आहे. कोणत्या गोलंदाजाचा वापर करतात हे मात्र पाहावं लागणार आहे. आता अमोल आले शेवटचा 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य आहे. आता समीकरण राहिले 6 चेंडू मध्ये 20 धावा कशा पद्धतीने पूर्ण करतायत का हे मात्र पाहावं लागेल. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अमोल यांना. चांगली फलंदाजी करतोय अमोल. चौकार षटकार आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अमोलच्या बॅट मधून. चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू चांगला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र त्याच चेंडूचा वापर करतोय अमोल. रनआउट होण्याची संधी होते येते मात्र आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली अमोल आणि अनिल यांची. अजूनही विजयासाठी 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. एक चुरशीचा सामना येथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अमोल यांचा पुढील एकदा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू गतीवरती स्वार झाला आणि चेंडूला पाचोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली अमोल आणि अनिलच्या माध्यमातून. अजूनही 4 धावा विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. यावेळेला फटका सजवलाय कव्हर रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय 6 धावेसाठी. एक निर्णायक क्षण आहे. एक निर्णायक क्षणी षटकार घेतला. एक संजीवनी देणारा षटकार पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून. आता मात्र सामन्यामध्ये चुरशी निर्माण केली या षटकाराने. अजूनही विजयासाठी 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामना कुठेही जाऊ शकतो. एका बाजूला संघर्ष पाहायला मिळतोय गोलंदाज आणि फलंदाजांचा. इथे मात्र जर सामना बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. हा या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण या नियमाकडे लक्ष द्यायचं आहे. सामना जर बरोबरी सुटला नाणेफेक जिंकणारा संघ विजयी राहील. विजयासाठी 3 चेंडू आणि 10 धावा. एक चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. समाज जागृती चषक 2026च्या या स्पर्धेमधला एक अटीतटीची लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अमोल कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागेल. वेगवान चेंडू हवेमध्ये चेंडू पाहूया आणि त्याला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता परंतु थोडासा फंबल पाहायला मिळेल विजय यांच्या माध्यमातून आणि चेंडू जाऊन पोहोचला सरळ पॉइंट रिझर्व मध्ये 4 धावांसाठी. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात. बावन्न धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दोन्ही फलंदाजी आक्रमकरित्या फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण अमोल यांना चांगली फलंदाजी करतोय. अमोल सुद्धा गोलंदाज आहे. गतीवरती स्वार फुलटॉस चेंडू हवेमध्ये यावेळेला चेंडू आहे पाहूया. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि ह्या वेळेला मात्र 2 धावेमध्ये समाधान मानतील दोन्ही फलंदाज. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब थ्रो म्हणावा लागेल. तिसरी धाव पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आणलं गेलं आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. मोक्याच्या क्षणाला जणू काय या समोरच्या संघाला 4 धावा बहाल केल्या जात आहेत. अजूनही 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. जरी 1 धाव निघाली तरी सुद्धा विजय होऊ शकतो कारण की संघ हा टॉस जिंकलेला आहे. या स्पर्धेचा नियम आहे टॉस जिंकलेला सामना जर बरोबरीत झाला टॉस जिंकलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येतो. विजयासाठी अजूनही 1 चेंडू आणि 2 धावा.
अटीतटीची लढत पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. गतीवरती परिवर्तन आणि चांगला सुरेख फटका सजवला. कव्हर रिजन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय सरळ 4 धावांसाठी. आणि सामना मात्र या दोन्ही सलामीवीरांनी जणू काही आपल्या फलंदाजीच्या जोरावरती जिंकवून दिलंय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अनिल आणि अमोल नाबाद राहिले आपल्या संघासाठी आणि या सामन्याचा सामनावीर ठरतोय अमोल. चांगली फलंदाजी, चौकार आणि षटकारांची उधळण केली जणू काही या मैदानामध्ये. तोच ठरतोय करंजाळी संघाचा अमोल. लगेचच पुढील सामना आणि पुढील सामन्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी मित्र आणि आमच्या पांगारी गावचा एक गोड आवाज सुदेशजी शिगवण. आपण यांना ऐकणार आहोत.